नमस्कार मित्रांनो, खरं तर महानगरपालिका निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकांचा काल अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती आणि एबी फॉर्मवरून काल उभ्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जवळपास आणि सगळ्याच पक्षांमध्ये राडा झालेला आपण बघितला आणि एकूणच या सगळ्या गोष्टींमागे कोण आहे तर सध्या राजकारणात वर्चस्व असलेले गब्बर नेते आहेत आणि नेमकं यांच्या सगळ्या सोयऱ्यांना एबी फॉर्म मिळतो, यांच्या सगळ्या सोयऱ्यांना उमेदवारी मिळते आणि कार्यकर्ते मात्र निष्ठावंत मात्र चटया उचलणारेच राहतात. हीच वस्तुस्थिती आहे आणि नेमकं याचबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. चला तर सुरू करूया. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. तर एकूणच मित्रांनो, आपल्याकडे सध्या लोकशाही आहे, म्हणजे आपण राजेशाही नाकारून लोकशाही स्वीकारलेली आहे. आणि राजेशाहीमध्ये काय त्रास होता तर राजाचा मुलगा राजा बनत होता, सेनापतीचा मुलगा सेनापती बनत होता आणि गरीबाचा मुलगा गरीबच राहत होता. आणि मग लोकशाहीमध्ये काय तर कुठलाही व्यक्ती कुठल्याही सर्वोच्च पदावरती जाऊ शकतो. परंतु आपल्याकडे आता लोकशाहीचा अर्थच जणू सध्याच्या राज्यकर्त्यांनी बदलायचं ठरवलंय आणि त्यामुळेच की काय फक्त आणि फक्त घराणेशाही यांची चालू आहे. विधानसभा निवडणुका आल्या, यांच्या घरातच तिकीट असतात. लोकसभा निवडणूक यांचेच नातेवाईक असतात. नगर परिषदा यांचेच नातेवाईक, म्हणजे कित्येक नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी या आमदार खासदारांच्या बायका, पुतण्या, भाच्या, वहिनी असलेच उभे होते. म्हणजे एकूणच काय तर घरातल्या घरात कौटुंबिक राजकीय व्यवसाय एक प्रकारचा या लोकांनी सुरू केलेला आहे. आणि मग जे 20-20 वर्ष, 15-15 वर्ष, 30-30 वर्ष जे कार्यकर्ते पक्षाचे झेंडे वाहतायत ते मात्र तसेच बिचारे असतात. म्हणजे बाकी यांनी रोजंदारीवर काम करावं, सडावं, मरावं, काही करावं आणि नेत्यांनी काय करावं तर ऐशारामात फॉर्च्युनर मधून फिरावं, मोठमोठ्या गाड्यांमधून फिरावं, यांच्या पोरांनी भैया बनावं, यांच्या पोरांनी दादा बनावं, यांनी साहेब बनावं आणि कार्यकर्त्यांनी मात्र यांच्या मागे लाचारासारखं लाळ घोटत फिरत राहावं. हीच फक्त कार्यकर्त्यांची लायकी जणू ही निवडणुका दाखवून देत आहेत. परंतु मित्रांनो, आता वेळ आलेली आहे अशा राजकारणाला पाय दाखवण्याची. खरं तर ज्या ज्या लोकांच्या, हे बघा, एखादा व्यक्ती समजा त्याच्या घरामध्ये कोणतरी मोठा राजकीय व्यक्ती आहे, त्यांचं पोरग, पुतण्या, भाचा काहीतरी काम करतायत, राजकारणामध्ये आहे, 10 वर्ष 15 वर्ष जनतेमध्ये घालवलेले आहे, असा जर कोणी असेल तर त्याबद्दल आपल्याला वाद नाही. परंतु ऐनवेळी कार्यकर्त्यांच्या मुंडक्यावरती पाय देऊन हा जर युवा नेता उभा जर राहणार असेल तर याच्या ढुंगणावर लात मारून हकलण्याची ही वेळ आहे. फक्त सगळ्या सोयऱ्यांचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये चाललंय. काय करायचं? मुलाला तिकीट, मुलीला तिकीट, पुतण्याला तिकीट, भाच्याला तिकीट, वहिनीला तिकीट, काकाला तिकीट. अरे हे काय चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये? म्हणजे कार्यकर्त्यांनी आयुष्यभर कार्यकर्ता राहावं आणि यांनी मात्र नालायकांनी मौज मजा करावी. बरं, यांचं काम काय, यांचं कर्तृत्व काय? यांना भैया, दीदी, दादा, मामा, काका का म्हणायचं? काहीच नाही. फक्त ते एका नेत्याच्या आजूबाजूच्या कंपुतले आहेत, ते कुठल्या तरी नेत्याचे सगळे सोयरे आहेत. फक्त एवढ्याच एका कारणाने फक्त त्यांना सर्वोच्च स्थानी मानायचं आणि कार्यकर्त्यांनी मात्र झेंडे वाहत राहायचं. म्हणजे कार्यकर्त्यांनी आयुष्यभर कधीही नेता बनायचं नाही अशी सिस्टीम या लोकांनी आणलेली आहे. त्याच्यामुळे या महाराष्ट्राला या चॅनलच्या माध्यमातून आमची कळकळीची विनंती आहे की एकदा हे असे उरावर बसलेले जे उपरे आहेत यांना धडा शिकवा. आणि माझी त्या तमाम कार्यकर्त्यांना विनंती आहे ज्यांनी 20-20 वर्ष, 30-30 वर्ष एखाद्या पक्षाची चाकरी केल्यासारखं आपल्या बापाला न मानता या नेत्याला देव मानणारे, आपल्या आईला न मानता या नेत्यांना देव मानणारे या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, पक्ष कोणता असू द्या तुमचा, सगळे सारखे झालेले आहेत. पक्ष कोणताही असू द्या, सगळे सारखे झालेले आहेत. एकदा या लोकांच्या सगळे सोयऱ्यांना असं आपटा की यांच्या 7 पिढ्या लक्षात ठेवतील की काम केल्याशिवाय राजकारणात उतरायचं नाही. चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये? कोणीही येतोय, उभा राहतो, तो नेता बनतोय आणि हे कार्यकर्ता मात्र विचारते तसंच रिक्षावाला कार्यकर्ता रिक्षाच चालवायला. एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला कारण तो काळ वेगळा होता.
परंतु आजच्या काळामध्ये एक रिक्षावाला साधा नगरसेवक सुद्धा होऊ शकत नाहीये. कारण काय, तर त्याच्याकडे पैसा नाही. दुसरी गोष्ट काय, तो कोणाचा सगळा सोयरा नाही. आणि तिसरी गोष्ट काय, तो बिचारा गरीब आहे, तो कुठल्या तरी मागास जातीतून येतो आणि मग याला कशाला तिकीट द्यायचं, याचं काय खरं आहे, हा रुपया वाटू शकत नाही. या क्रायटेरियावरून म्हणजे इन शॉर्ट काय, निवडणुका पैशांच्या बळावरती जिंकण्याचे स्वप्न हे राजकारणी लोक पाहतात. आणि मग यांच्याकडे हा काळा पैसा सगळा जमा केलेला आहे, तोही आपल्याच घामातला आपल्याच कष्टातला आहे. त्याच्यामुळे एकदा माझी तमाम महाराष्ट्राला कळकळून विनंती आहे, काम न करता हे वाक्य जबाबदारीने बोलतो मी. जर एखादा काम करणारा असेल तर त्याला सोडा, पण काम न करता तुमच्या उरावरती येऊन बसलेला भैया, दीदी, मामा, मामी, काका, काकू, पुतण्या हे सगळे असे आपटवा की परत यांच्या बापाने सुद्धा यांना कधी तिकीट द्यायला नको. त्यामुळे या राजकारणाला जर आपल्याला बदलायचं असेल तर आता आपल्याला हे पाऊल उचलावं लागेल. आणि जे जे कार्यकर्ते नाराज आहेत त्या कार्यकर्त्यांना आमची विनंती आहे की बाबांनो, तुमचे तिकीट का कापल्या गेले याचं नीट निरीक्षण करा. तुमचा पक्ष, तुमचे विचार, तुमचे तत्व, तुमचे निष्ठा हे सगळे हे लोक गुंडाळून ठेवायलेत. आणि तुम्ही आपल्या घरामध्ये, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या मित्रांमध्ये, आपल्या ऑफिसमध्ये भांडणं करतायत या नालायक लोकांसाठी. त्यामुळे हे प्रकार आपण बंद केले पाहिजे आणि या सगळ्या राजकारणाला आता कुठंतरी आळा बसेल असं आपण वागलं पाहिजे. अर्थात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तमाम त्या भैया, दादा, दीदी, मामा, मामी, काका, काकू सगळ्यांपर्यंत नक्की पोचवा हा व्हिडिओ, कारण त्यांना सुद्धा त्यांची लायकी कळाली पाहिजे. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अजूनही जर तुम्ही आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.